छाडीला कंटाळून पिंपरी चिंचवडमध्ये 14 वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास। 12 दिवसांपासून कोमामध्ये। पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा पालकांचा आरोप। एफआरपी साठी राज्य सरकार केंद्राकडून मागणार मदत। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्र्यांची घेणार भेट। एफआरपीच्या फरकाची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारचा विचार। सहकार मंत्र्यांचीच माहिती। मुंबई पुणे एक्सप्रेसवे होणार 8 पदरी। पुढच्या आठवड्यामध्ये करणार पाहणी। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कशेडी घाटामध्ये बांधणार बोगदा। आडत बंद करण्याच्या निर्णयाला स्थगितीनंतर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। आडत बंदीबाबत होणार अंतिम निर्णय। रेपो रेटमध्ये 25 पॉइंटची तातडीनं कपात। आरबीआयनं दिला आश्चर्याचा धक्का। तेलाचे दर कमी होण्याची शक्यता। 2009 नंतर पहिल्यांदाच महागाई कमी होण्याचे संकेत। मकर संक्रांतीच्या निमित्तानं सगळीकडे पतंगबाजीचा उत्साह। पुण्यामध्ये हलव्याच्या दागिन्यांसाठी गर्दी, पण पतंग उडवताना पक्ष्यांची काळजी घ्या। आयबीएन लोकमतचं आवाहन। आणि 2015च्या वर्ल्ड कप टीम इंडियामध्ये दिसणार नवा लुक। टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च।